CST लॉन्चपॅडच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजचं हे आपलं सेशन खास सेशन आहे। महावितरण जे विद्युत सहाय्यकचं पद आहे त्या पदाकरता जी परीक्षा होणार आहे त्याकरिता आपण निम्मीची खास एक टेस्ट तयार केलेली आहे। त्या टेस्टचं नाव आहे प्रहार टेस्ट, जी की अनलिमिटेड असणार ना। त्यामध्ये निम्मीचे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनचे जवळपास 2000 प्लस त्यामध्ये काय असणार प्रश्न असणार। तर आपली एक पद्धत आहे की कोणताही कोर्स असो, कोणतीही टेस्ट असो, लॉन्च करत असताना त्याचा आपण पहिले इंट्रोडक्शन देत असतो की डिटेल मध्ये की नेमकं त्याच्यामध्ये काय आहे आणि कशाच्या स्वरूपामध्ये आहे, कोणत्या स्वरूपामध्ये आहे, ते सर्व आपण या डिटेल या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आणि ते पहिले बघून घ्यायचं, नंतरच त्या टेस्ट कडे जायचं की नेमकं आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला त्याच्या नंतर डिसिजन घ्यायचं। ठीक आहे, आता सुरुवात करतो। तर त्याच्यापूर्वी आता पूर्ण इंट्रोडक्शन असणार आजच्या सेशन मध्ये। नेमकी टेस्ट काय आहे, कुठे आहे, कशी असणार ते सर्व मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेल सांगतो। फक्त सुरुवातीला लक्षामध्ये ठेवा की नेमकी टेस्ट का बरं गरजेची आहे ते तुम्हाला पहिले मी पटवून सांगतो। आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे बघा, आता ही टेस्ट कोणाच्या कामी येणार आहे, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोन्ही विद्यार्थ्यांना कामी येणार आहे। दोन्ही ट्रेडच्या कोणत्या भरत्या करता, वितरणच्या भरती, वितरणची विद्युत सहाय्यकची भरती आहे त्याकरिता। आता तुम्ही म्हणाल सर इथं पारेषण दिसतंय, तर तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो की नेमकं या निम्मीचे जे एमसीक्यू आहे त्याचं इम्पॉर्टंट का बरं आहे आणि का बरं त्याचं इम्पॉर्टंट आलेलं आहे। ॲक्च्युअल मध्ये नेहमीच इम्पॉर्टंट असतं पण तेवढ्या लेवलवरती नसतं, पण याच्यामध्ये आपल्याला लेवल दिसली आणि आपल्या लक्षात पण आलं। काय लक्षात आलं बघा, सर्वांना माहित आहे की महापारेषणचा पेपर झाला विद्युत सहाय्यक या पदाचा, त्याच्यामध्ये जवळपास 3 शिफ्ट होत्या, त्याच्यामध्ये 3 शिफ्ट होत्या आणि जर तुम्ही बघाल तर तीनही शिफ्टमध्ये जवळजवळ जर तुम्ही बघाल प्रत्येक शिफ्टमध्ये 4 ते 5 प्रश्न निम्मीचे आले होते, जशाच तसे विथ डायग्राम विथ व्हॅल्यू, जशाच तसे। प्रत्येक याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण नाही आले, पण 50 प्रश्नापैकी म्हणजे जे महापारेषण विद्युत सहाय्यकची परीक्षा झाली त्या 50 प्रश्नामध्ये 4-5 प्रश्न प्रत्येक शिफ्ट मध्ये काय झाले, निम्मीचे जशाच तसे आले। निम्मीचे काय आले, जशाच तसे म्हणजेच काय, कोणाचे, इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे जे प्रश्न आहे, जी क्वेश्चन बँक निम्मीनी प्रोव्हाइड केली आहे त्यातील प्रश्न जशाच तसे आले। मग आपलं काम काय की तुम्हाला माहित आहे की पेपरमध्ये 0 पॉईंटमध्ये म्हणजे 0 पॉईंटमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जातं। 0.25 0.13 इथपर्यंत कमीनी सिलेक्शन लिस्टमधनं ते बाहेर होतात। तर मग तुम्ही विचार करा, 4 ते 5 प्रश्न जर पकडले आणि गुणीला जर 2.2 केलं तर ते 10 मार्काच्या वर मार्क गेले। मग 10 मार्क कुठं आणि हे सिलेक्शनसाठी अडलेले 0 पॉईंट मार्कमध्ये मार्क कटतात विद्यार्थ्यांचे, ते किती। मग विचार करा की आपल्यासाठी हे प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे। आता या PDF फ्रीमध्ये सर्वत्र अवेलेबल आहे, तुमच्याकडे पण असतात, पण PDF वाचल्यानंतर किंवा PDF मधले क्वेश्चन वाचल्यानंतर ते क्वेश्चन वाचले आपल्या लक्षामध्ये किती आहे आणि किती प्रश्नांचे आपण बरोबर उत्तर देऊ शकतो, ते फक्त आणि फक्त एकच त्याच्यासाठी मशीन बनली आहे जगामध्ये, त्याला आपण टेस्ट म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला, टेस्ट म्हणतो। तर त्याच टेस्टबद्दल म्हणजे अनलिमिटेड टेस्ट आहे, टेस्टचं नाव आहे प्रहार, ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोघांचे मिळून 2000 प्लस MCQ आहे आणि पूर्णच्या पूर्ण प्रश्न निम्मीनी प्रोव्हाइड केलेले आहे। तर आता हे तर तुम्हाला समजलं की नेमकं काय आणि त्याचं इम्पॉर्टंट काय। तर माझ्या मताने तुम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे, वाचल्यानंतर टेस्ट द्यायची नाही द्यायचं तर तुमचा विषय, पण तुम्हाला वाचणं हे सर्वात महत्त्वाचा आहे प्रश्न, कारण की कमी नाही आहे, ते 2000 प्रश्न आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये आता थोडंसं तुम्हाला डिटेल मी इन्क्लूड करतो काय की नेमकं त्याच्यामध्ये टेस्टमध्ये आपल्या काय काय असणार, टेस्टबद्दल तुम्हाला आता पूर्ण माहिती देतो सविस्तर। बघा, भाषा कोणती असणार, तर आपल्याला माहिती आहे पेपर इंग्लिश आणि मराठीमध्ये असतो, तर ही टेस्टची पण भाषा कशी असणार, इंग्लिश आणि मराठीमध्ये। आणि खास त्याच्यामध्ये तुम्ही ते मोबाईलवर पण देऊ शकता, तुमच्याकडे टॅब असणार त्याच्यावर देऊ शकता, तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप असणार त्याच्यामध्ये पण तुम्ही हे टेस्ट देऊ शकता, सहज देऊ शकता। याला फक्त कम्प्युटर लॅपटॉपला वेगळी वेब लिंक लागते। आता तुम्ही माझ्याशी जुडले असणार तर तुम्हाला सर्वच माहित आहे की याच्या आपल्याकडे काय आहे आणि काय नाही आहे। ठीक आहे, आता या टेस्टमध्ये नेमका सिलेबस काय इलेक्ट्रिशियन वायरमनचा ते जाणून घेऊ। आता बघा, सुरुवातीला पहिले मी तुम्हाला सांगतो, आता बघा 2014 पासून आजपर्यंत जवळपास 4दा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा सिलेबस बदलत आला। सेमिस्टर, ॲन्युअल, एनएसक्यूएफ लेवल 4, एनएसक्यूएफ लेवल 5, पुन्हा रिव्हर्स गेलं, असं बदलत आलं। तरी त्याच्यातला जे निम्मीनी PDF प्रोव्हाइड केलेले आहे किंवा MCQ प्रोव्हाइड केले आहे ते सर्व मी आता याच्यामध्ये इन्क्लूड करून देतो आणि समोर पण भविष्यामध्ये सिलेबस बदलणार आहे। कोणता सिलेबस कॉन्स्टंट असतो, सिलेबस मध्ये व्हेरिएशन येत असतो, तरी जे निम्मीनी प्रोव्हाइड केलाय ते तुम्हाला सांगतो की बघा, सर्वात पहिले सुरुवातीला फर्स्ट इयर कोणता, इलेक्ट्रिशियन ट्रेडचा फर्स्ट इयर एवढे चॅप्टर आहे। किती चॅप्टर आहे, 13 चॅप्टर आणि इथे MCQ कोणत्या चॅप्टरमध्ये कोणत्या युनिटमध्ये किती MCQ आहे ते इथे तुम्हाला दिलेली आहे, लिस्ट दिलेली आहे, म्हणजे हे तुम्हाला तुमच्या PDF मध्ये दिसणार किंवा तुम्हाला दिसली पण असणार। याचे टोटल प्रश्न आहे 495, कुठे, फर्स्ट इयर साठी, इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर साठी हे झाले 495। त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन
इलेक्ट्रिशियन सेकंड इयर त्यांना पुन्हा 13 चॅप्टर आहे. चॅप्टरचे नावं दिले आहे, कोणत्या चॅप्टरमध्ये किती प्रश्न आहे तेही इथे दिलेलं आहे. आता तुम्हाला फक्त याच्यामध्ये नवीन तुम्हाला स्टार दिसत असणार, म्हणजे पिवळ्या रंगाचा ब्ल्यू वरती पिवळ्या रंगाचा स्टार दिसत असणार. सर इथं स्टार दिलं तर काहीतरी कारण असणार. स्टार कशासाठी दिलाय? जिथे स्टार दे बघा, हे कोणते चॅप्टर आहे, कोणाचे चॅप्टर आहे? हे आहे इलेक्ट्रिशियनचे जवळपास 540 याच्यामध्ये एमसीक्यू आहे. किती 40 आहे? 540 एमसीक्यू आहे. आता तुम्हाला इथे स्टार करून दिलं, त्याच्या मागे कारण काय ते सांगतो. आता हा सिलेबस आहे इलेक्ट्रिशियन. सिलेबस म्हणजे हे प्रश्न आहे इलेक्ट्रिशियनचे, आणि आपल्या पेपरला, वितरणच्या पेपरला इलेक्ट्रिशियन वायरमॅन दोन्ही पण आहे. आता जिथे स्टार दिलेला आहे ना, ते चॅप्टर वायरमॅनवाले विद्यार्थ्यांना नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्टरनेटर वायरमॅनला नाही आहे, सिंक्रोनस मोटर आणि एमजी सेट वायरमॅनला नाही आहे. म्हणजे जे नाही आहे, म्हणजे याचा अर्थ असा की जे स्टार दिलेला आहे ही इलेक्ट्रिशियनची पीडीएफ आहे किंवा इलेक्ट्रिशियनची क्वेश्चन बँक आहे. म्हणजे वायरमॅनवाल्या विद्यार्थ्यांना याच्यावरती भर द्यावा लागेल, कारण की तुम्ही शिकले नसताल. हा, तुमचा अभ्यास झाला असणार विषय नाही, तुम्ही सर्व शिकले आहे. पण जर फक्त ITI मध्ये तुम्ही शिकले असणार प्रामाणिकपणे, तर तुमचा एवढा सिलेबस बाकी आहे, वायरमॅनवाल्याचा. आता तेच जर आपण वायरमॅनचा जर बघितला, आता बघा हा सिलेबस आहे फर्स्ट इयर वायरमॅनचा. म्हणजे हे क्वेश्चन बँक आहे फर्स्ट इयर वायरमॅनची. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट इयर वायरमॅन 1 पासून 18 पर्यंत चॅप्टर आहे. किती आहे? 1 पासून 18 पर्यंत. आता जर तुम्ही वायरमॅनवाले विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे ITI मध्ये शिकले तर तुम्ही 18 चॅप्टर शिकले. पण इथे आता याच्यामध्ये किती प्रश्न आहे? 498 प्रश्न आहे जवळपास, पूर्ण 18 चॅप्टर मिळून. आता इथे जे मी स्टार केलेलं आहे, हे स्टार कशासाठी आहे? आता हा सिलेबस आहे वायरमॅनचा. कोणाचा आहे? वायरमॅनचा. आणि हे सिलेबस म्हणजे जिथे स्टार केलं आहे ते इलेक्ट्रिशियनच्या सिलेबसमध्ये नाही. म्हणजे इलेक्ट्रिशियनवाल्या सिलेबसच्या विद्यार्थ्यांना याच्यावरती तुम्हाला भर द्यावा लागेल, कारण तुमच्यासाठी नवीन आहे. कोणासाठी? इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी. पण वायरमॅन विद्यार्थी प्रामाणिकपणे शिकले असणार ITI मध्ये, तर त्यांच्यासाठी हे सर्व त्यांनी शिकलेलं आहे. आता किती शिकले ते तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण माहीत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा वायरमॅनचा सेकंड इयरचा बघितला, याच्यामध्ये जवळपास 17 चॅप्टर आहे. किती चॅप्टर आहे? 17 चॅप्टर आहे. आता हे बाकीचे, आता मी वाचून नाही दाखवणार, हे बाकीचे चॅप्टर ऑलरेडी इलेक्ट्रिशियन सोबत कॉमन आहे, आणि त्याच्यामध्ये कोणत्या चॅप्टरमध्ये किती एमसीक्यू आहे तेही तुम्हाला दिसत आहे. फक्त जिथे मी स्टार केलेलं आहे, हे इलेक्ट्रिशियनवाल्या विद्यार्थ्यांना हे चॅप्टर नाही. हां, तुम्ही आता अंडरग्राऊंड केबल शिकले असणार, पण तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. म्हणजे तुम्ही जर फक्त निम्मीचं म्हणाल की मी इलेक्ट्रिशियनवाला, मी वायरमॅनचं का बरं वाचणार, वायरमॅनवाला म्हणणार मी इलेक्ट्रिशियन का बरं वाचणार, तर लक्षात ठेवा दोघांमध्ये काही ना काही वेगळं आहे. तर तुम्हाला ते कव्हर करावं लागेल. या सेकंड इयरमध्ये, वायरमॅनच्या सेकंड इयरमध्ये 508 प्रश्न आहेत. जर असं जर टोटल मारली तर जवळपास 2000च्या पलीकडे काय केले? प्रश्न गेले, ठीक आहे. म्हणून मी म्हटलं की टेस्टमध्ये किती आहे टोटल? 200 म्हणतो 2000 प्रश्न आहे आपले प्लसमध्ये केले तर. प्लस चारही सेमिस्टर म्हणजे 4ही वर्ष मिळून, इलेक्ट्रिशियनचे 2 वर्ष, वायरमॅनचे 2 वर्ष, असं पूर्ण मिळून आपल्याला इथे मिळाला, ठीक आहे. आता नेमकं कशा पद्धतीने टेस्ट द्यायची आणि कशा पद्धतीने ते टेस्ट स्वरूप असणार ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. हे आपल्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. कसं की टेस्टवरती क्लिक केलं की कंटेंटमध्ये जायचं. कंटेंटमध्ये गेलं, वरती ओव्हरव्ह्यू राहते, त्याच्या बाजूला तुम्हाला कंटेंट दिसतो. कंटेंटमध्ये गेलं की तिथे तुम्हाला 2 फोल्डर दिसणार. एका फोल्डरचं नाव असणार निम्मी MCQ PDF, ठीक आहे, निम्मी MCQ PDF, आणि दुसऱ्याचं असणार निम्मी टेस्ट. अशा तुम्हाला 2 फोल्डर दिसणार. फोल्डरचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे? पिवळ्या रंगाच्या फोल्डर तुम्हाला समजलं. आता जर तुम्ही पहिल्या फोल्डरवरती क्लिक केलं, म्हणजे पहिल्या फोल्डरवरती क्लिक केला, तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये PDF आहे, तर नेमकं फोल्डरवर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला 2 फोल्डर दिसणार. तुम्हाला 2 फोल्डर दिसणार. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन PDFची एक फोल्डर आणि वायरमॅन PDFची एक फोल्डर, ठीक आहे. आता तुम्ही जर आता पुन्हा इलेक्ट्रिशियनच्या PDF मध्ये जर पुन्हा आतमध्ये गेले तुम्ही, तर तुम्हाला त्याच्यामध्ये PDF दिसणार, 26 फाईल दिसणार. किती दिसणार? 26 फाईल. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे 13 चॅप्टर फर्स्ट इयर, 13 चॅप्टर सेकंड इयर. तर बिलकुल सिरियल नंबर प्रमाणे इलेक्ट्रिशियन PDF मध्ये चॅप्टर वाईज तुम्हाला वेगळी PDF दिलेली आहे त्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर वायरमॅनची जी PDF आहे, म्हणजे आता त्या फोल्डरच्या बाहेर आलो, पुन्हा खाली जी फोल्डर दिलेली आहे वायरमॅन PDF नावाची, त्याच्यामध्ये जर गेले तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही मिळून जवळपास 35 फाईल आहे. किती आहे? 35 फाईल आहे. म्हणजेच 35 युनिटच्या 35 फाईल आहे. पटलं? हे झाला PDFचा विषय, ठीक आहे. आता इथून आपण रिटर्न आलो. आता त्याच्या खाली जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे निम्मी टेस्ट. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? निम्मी टेस्ट. त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं आणि त्याच्या आतमध्ये गेले तर तुम्हाला दिसणार पुन्हा 2 फोल्डर दिसणार. एकामध्ये दिसणार इलेक्ट्रिशियन युनिट टेस्ट आणि वायरमॅन युनिट टेस्ट, अशा 2 फोल्डर दिसणार. जर तुम्ही इलेक्ट्रिशियन युनिट टेस्टमध्ये गेले तुम्हाला 26 टेस्ट दिसणार. किती दिसणार? 26 टेस्ट, म्हणजे 26 चॅप्टरच्या 26 टेस्ट. मग आता त्याच्यात प्रश्न किती असणार सर? ज्या चॅप्टरमध्ये जेवढे प्रश्न आहे त्या टेस्टमध्ये पण तेवढे प्रश्न असणार, आणि ते प्रश्न तुम्ही अनलिमिटेड वेळा टेस्ट देऊ शकता. म्हणजे समजा 50 प्रश्न असणार तर त्या टेस्टमध्ये पण 50च प्रश्न असणार. त्या जर PDF मध्ये 50 असणार एखाद्या चॅप्टरमध्ये, समजा 10वा चॅप्टर त्याच्यात 50 प्रश्न
प्रश्न आहे, तर इथे आले तर तुम्ही 10व्या टेस्टमध्ये पण तुम्हाला 50च प्रश्न दिसणार आणि ते कसे असणार, अनलिमिटेड असणार. ते कसे असणार, अनलिमिटेड असणार. म्हणजे तुम्ही किती वेळा टेस्ट देऊ शकता, संपणार नाही, अनलिमिटेड त्याच्या अटेम्प्ट असणार. तसंच तुम्ही वायरमनच्या फोल्डरमध्ये गेले तर तुम्हाला 35 टेस्टा दिसणार. तेही कोणाच्या दिसणार, वायरमनच्या दिसणार. ठीक आहे, 35 चॅप्टरच्या 35 टेस्ट आहे. ठीक आहे, प्रत्येक आणि सर्वच्या सर्व काय अनलिमिटेड आहे, तुम्ही कितीही वेळा त्याला देऊ शकता, इनफायनाईट टाइम. ठीक आहे, तर ह्या झाल्या निम्मीच्या टेस्ट. आता जर तुम्हाला वाटलं अरे नाही सर हे तर एक चॅप्टर झाला, आम्हाला मिक्स करून द्या ना, तर त्याच्यावरती पण आपण उपाय ठेवलाय. कोणता, की इलेक्ट्रेशनची एक मिक्स टेस्ट आहे. इलेक्ट्रेशनची मिक्स टेस्ट आहे ज्याच्यामध्ये 50 म्हणजे मिक्स 50 केला. म्हणजे याचा अर्थ काय, की इलेक्ट्रेशनच्या जेवढ्या टेस्ट आहे 26 टेस्टमध्ये जेवढे 26 चॅप्टरचे प्रश्न आहे ते सर्व आपण या टेस्टमध्ये टाकले. तुम्ही जेव्हा टेस्ट द्याल तेव्हा तुम्हाला एका वेळेस 50 प्रश्न येणार आणि ते मिक्स येणार. ते काय येणार, मिक्स येणार. कधी किती वेळा देऊ शकता तुम्ही, मिक्स देणार. 50 प्रश्न असणार, ते तुमच्या 110 मार्काचे 50 प्रश्न असणार आणि हे टेस्ट सुद्धा काय असणार, अनलिमिटेड असणार. म्हणजे तुम्ही किती वेळा टेस्ट देऊ शकता, प्रत्येक वेळेस नवीन नवीन तुम्हाला प्रश्न येत जाईल. ठीक आहे, हे जशी इलेक्ट्रिशियनची आहे सेम टू सेम तशीच वायरमनची पण मिक्स टेस्ट आहे ज्याच्यामध्ये 50 प्रश्न असणार, 110 मार्काला. तेही काय असणार, अनलिमिटेड असणार. आता हे 50 प्रश्न कुठचे येणार, या वायरमनचे जे 35 टेस्ट आहे त्याच्यामध्ये जे 35 फाईलमधले 35 चॅप्टरचे जे प्रश्न आहे ते पूर्ण मिक्स असणार. तुम्हाला एका वेळेस 50च प्रश्न येणार 110 मार्कासाठी आणि पुन्हा टेस्ट दिली की ती प्रश्न काय होणार, बदलत जाणार. म्हणजे असं करत करत तुम्ही अख्ख्याच्या अख्ख्या प्रश्नाची काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही म्हणाल सर माझं इलेक्ट्रिशियन कंप्लीट झालं आणि वायरमन पण कंप्लीट केलं, मला सर आता मिक्स पाहिजे, तर त्याच्यावरती पण आपण उपाय ठेवला. काय उपाय ठेवला, की इलेक्ट्रिशियन प्लस वायरमन याच्या मिक्स 50 टेस्ट केल्या. मिक्स 50 म्हणजे काय, 50 टेस्ट आहे असं त्याचा अर्थ नाही. मिक्स 50 म्हणजे 50 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. आता 50 क्वेश्चन कुठचे, तर ह्या 26 टेस्टामधले प्रश्न आणि या 35 टेस्टमधले प्रश्न, जेवढे प्रश्न आहे म्हणजे इकडे 1000 प्रश्न आहे, इकडे 1000 प्रश्न आहे, 2000 प्रश्न या टेस्टमध्ये असणार. तुम्हाला एका वेळेस 50च प्रश्न येणार 110 मार्क्ससाठी. किती प्रश्न येणार, 50च प्रश्न 110 मार्कासाठी. तुम्ही पुन्हा त्याच्यात मिक्स झाला. आता वायरमॅनचे पण प्रश्न ऍड झाले, इलेक्ट्रिशियनचे पण प्रश्न ऍड झाले. तुम्ही टेस्ट दिली, मिक्स आली तुम्हाला, म्हणजे 2000 प्रश्नातले कोणते पण 50 तुम्हाला आले. पुन्हा डबल दिली, पुन्हा वेगळे आले, पुन्हा डबल दिली, पुन्हा वेगळे आले. तुम्ही जेवढ्या वेळ देत राहाल तेवढ्या वेळ तुम्हाला नवीन नवीन प्रश्न येत राहील. मग असं करत करत जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचे 200 पण प्रश्न काय होणार, एकदम परफेक्ट होणार. 200 पण प्रश्न काय होणार, एकदम परफेक्ट. तर असं हे आपलं स्वरूप असणार आहे टेस्टचं. म्हणजे याच्यामध्ये काही उणिवा ठेवल्या नाही आपण. युनिट वाईज पण टेस्ट आहे, बरोबर चॅप्टर वाईज. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनच्या वेगळ्या मिक्स केल्या आहे, वायरमनच्या वेगळ्या मिक्स केल्या आहे, पुन्हा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या मिक्स करून मिक्स केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये इथे 50-50 टेस्ट आहे. आपली स्टँडर्ड पद्धतीनं बरोबर 2.2चा एक प्रश्न, निगेटिव्ह मार्किंग, 110 मार्काची टेस्ट ठेवलेली आहे आपण जेव्हा फुल करू तेव्हा. ठीक आहे, आणि युनिटमध्ये जेवढ्या मार्काचा जेवढे प्रश्न आहे तेवढा मिनिट राहील आणि तेवढे मार्क 2.2 करू किंवा 2 करू, तो नंतरचा विषय. ठीक आहे, पटलं तर हे काय झालं आपल्या टेस्टचं स्वरूप एकदम सोप्या पद्धतीमध्ये. आणि सोप्या पद्धतीने सांगितलं, तुम्हाला काही धांदरायचं काम पडणार नाही. आपली पद्धत एकदम सोप्या पद्धतीत करण्याचा प्रयत्न करू. आता याच्या व्यतिरिक्त सर मग याची व्हॅलिडिटी किती असणार, तर या टेस्टची व्हॅलिडिटी असणार 6 महिने. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जॉईन कराल त्या दिवशीपासून 6 महिने काय असतात त्याची वैधता असणार, त्याला व्हॅलिडिटी म्हणतो आपण. ठीक आहे, आता त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न की सर याची फीज किती असणार सबस्क्रिप्शन किंवा जॉईन करण्याची, तर त्याची लॉन्चिंग प्राइस आहे 499. ठीक आहे, त्याच्यात 50% जर ऑफ केलं तर ते तुम्हाला पडणार 249 रुपयामध्ये. पण तुम्हाला माहिती आहे 249 जरी पडत असले तरी आपण इथे थांबत नाही. त्याच्यात काय करतो आपण, एक्स्ट्रा 10% काय करतो, ऑफ करतो म्हणजे कुपन कोड देतो. ते सर्वांना माहिती आहे, आपलं युनिव्हर्सल कुपन कोड आहे, त्याचं नाव आहे ओपन माइंड गुरुजी. म्हणजे तुम्हाला जॉईन करायच्या पहिले ओपन माइंड गुरुजी नावाचं काय करायचं, कुपन यूज करायचं. म्हणजे याच्यामधनं पण काय होणार, 10% तुमचं ऑफ होणार. 10% काय होणार, ऑफ होणार. फक्त ॲपवाले 10 रुपये एक्स्ट्रा घेतात, तर त्याला मंडळ काय करू शकत नाही. पटलं, फीज नॉन रिफंडेबल असते, सर्वांना माहीत आहे. आणि कुपन कोड लावलं नाही तर तुम्हाला 249 रुपये पडणार. कुपन कोड लावलं तर 10% त्याच्यातनं काय होणार, मायनस होणार. आता मग मोठा प्रश्न कोणाचा, विद्युत सहाय्यकचे जे विद्यार्थी आहे, महापारेषण आणि महावितरण आपल्या मास्टर कोर्समधले त्या विद्यार्थ्यांचं कॉमन. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं होतं की मी जे काही या भरतीसाठी, कोणती भरती, महापारेषण आणि महावितरणची, आता पारेषण तर निपटलेला आहे, वितरणची आता शिल्लक आहे. तर या कोर्समध्ये म्हणजे आपला इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा जो मास्टर कोर्स आहे याच्यात तुम्हाला माहिती आहे सर्वच्या सर्व फ्री आहे, याच्यासाठी लॉन्च झालेलं. तसंच आता ही जे टेस्ट आहे ही टेस्ट पण कोणासाठी आहे, महावितरणसाठी आहे. तर मग याची तुम्हाला जॉईन करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. तुम्हाला काय असणार, हे सुद्धा फ्रीमध्ये असणार. कशी असणार, फ्रीमध्ये. तुमच्या कोर्समध्ये सर्वात खाली गेलं की तुम्हाला या टेस्टची फोल्डर दिसणार, तुम्हाला फ्रीमध्ये असणार. तुम्हाला एक्स्ट्रा जॉईन करायची गरज नाही किंवा बाहेर बघायची
बघायची गरज नाही, तुमच्याच कोर्समध्ये ते सर्व इन्क्लूड केलेलं आहे. पटलं? तर हे जे होतं हे काय होतं, पूर्णच्या पूर्ण इंट्रोडक्शन होतं कशाचं, आपली जे प्रहार निम्मीची टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजचं, ती टेस्ट सिरीज आहे अनलिमिटेड. कशी अनलिमिटेड, ज्याच्यामध्ये 2000+ MCQ ॲड केलेले आहेत, तेही निम्मीचे, प्युअर निम्मीचे, आणि तेही आपल्या इंग्लिश प्लस मराठीमध्ये. आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडला किंवा शिल्लक राहिला तर तुमच्याकडे नंबर आहेच आपल्या इन्स्टिट्यूटचा हेल्पलाईन नंबर, फक्त कामासाठी फोन करणे. काही नाही समजलं किंवा काही अडलं तर तुम्ही या नंबरवरती 7249787277 या नंबरवरती काय करू शकता, संपर्क करू शकता. ठीक आहे. तर हे होतं आपलं इंट्रोडक्शन कशाचं, निम्मीच्या प्रहार टेस्टचं. इथे या सेशनला थांबवतो, ब्रेक घेतो. बाकीचं याच्यानंतर सेशनला आपण काय करू, कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.